नमस्कार मंडळी. नुकतीच दिवाळी झाली आहे आणि गोडधोड खाऊन कंटाळाही आला असेल, तर आज पाहूयात एकदम झणझणीत अशी रेसिपी, तीही चुलीवर बनवलेली आणि माझ्या आईच्या पद्धतीने. तर त्यासाठी इथे मी 1 किलो खेकडे घेतले आहेत. हे खेकडे 3 भागांमध्ये, म्हणजे खेकड्याचा मधला भाग, लहान नांग्या आणि मोठ्या नांग्या, अशा 3 भागांमध्ये विभाजन केलं आहे. खेकडे मी स्वच्छ पाण्याने साफ करून घेतले आहेत. त्यानंतर आता आपण सर्वात आधी यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात. वाटण एकदम कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारं बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत. आपण एवढ्याच साहित्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये कांदा, टोमॅटो काहीही घालायचं नाही. त्याचप्रमाणे हे वाटण मी मिक्सरला बनवून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती बनवून घेऊ शकता. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून एकदम बारीक असं याचं वाटण तयार करून घेऊयात. एकदम स्मूथ अशी पेस्ट याची तयार करायची आहे. त्यामुळे वाटून घेताना लागलंच तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तरी ते सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता मिक्सरला फिरवून वाटून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून घेतली आहे. एकदम छान असं वाटण तयार झालं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्तासुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. त्यानंतर जे खेकडे आपण स्वच्छ धुवून घेतले होते ते यामध्ये कुटून घ्यायचे. तर इथे मी ज्या मोठ्या आणि लहान नांग्या आहेत त्या थोड्याशा शिल्लक ठेवणार आहे. बाकी सर्व कुटून घ्यायच्या आणि जो खेकड्याचा मधला भाग आहे तो सुद्धा मी कुटून घेणार आहे. तर अशा पद्धतीने या खेकड्याच्या नांग्या किंवा मधला भाग कुटून घेतला आणि एखाद्या चाळणीने किंवा गाळणीने ते गाळून घेतलं की आपल्याला खेकड्याची कढी किंवा जो रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी जो स्टॉक लागतो तो मिळून जातो. तर इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने खलबत्त्यामध्ये या ज्या खेकड्याच्या नांग्या आहेत किंवा मधला भाग आहे तो कुटून घ्यायचा. तुमच्याजवळ जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता. फक्त खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यानंतर जशी मी पुढची प्रोसेस दाखवली आहे त्या पद्धतीनेच मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर सुद्धा तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तर इथे मी खेकड्याच्या नांग्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशा कुटल्या गेल्या आहेत. त्यानंतर आता याचा जो स्टॉक असतो तो कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या काही नांग्या आपण कुटून घेतल्या होत्या त्या एकदम बारीक अशा झाल्या आहेत. तुम्ही जवळून पाहू शकता. आता या कुटून घेतलेल्या नांग्या आहेत त्या एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायच्या. आणि आता सेम याच पद्धतीने मी ज्या खेकड्याच्या मोठ्या नांग्या आहेत, लहान नांग्या ज्या शिल्लक राहिल्या आहेत त्या आणि जो मधला भाग आहे तो सुद्धा कुटून घेणार आहे. थोड्याशा नांग्या, मधला भाग आणि लहान नांग्या ज्या आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं शिल्लक ठेवायच्या, म्हणजे त्या आपण जी कढी किंवा रस्सा तयार करणार आहे त्यामध्ये घालणार आहोत. जर तुम्हाला नसतील ठेवायच्या सर्व कुटून अशा पद्धतीने जर तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालेल. तरी ते तुम्ही बघू शकता जेवढा स्टॉक मला तयार करून घ्यायचा आहे तेवढ्या मी लहान नांग्या, मोठ्या नांग्या आणि जो खेकड्याचा मधला भाग आहे तो कुटून घेतला आहे. आणि यापासून कढी किंवा खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी जेवढा स्टॉक आपण तयार करणार आहोत तो 6 ते 7 माणसांना अगदी सहज पुरतो. तर इथे आता खेकड्याची कढी बनवण्यासाठी जो लागणारा स्टॉक आहे तो कसा तयार करायचा ते पाहूयात. तर आपण या ठिकाणी नांग्या किंवा खेकड्याचा मधला भाग जो खलबत्त्यामध्ये कुटून ठेचून घेतला होता तो एका पातेल्यात काढला होता. आता त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने जी कुटून आपली पेस्ट तयार झाली आहे ती चोळून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये जो काही गाभा असेल तो पाण्यामध्ये मिक्स होतो आणि आपला स्टॉक तयार होतो. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे हाताने चोळून पाण्यामध्ये मोकळं करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण सुरुवातीला या नांग्या किंवा मधला भाग ठेचून घेतला होता त्यावेळी तो थोडासा काळसर दिसत होता आणि पाणी घालून त्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता याचा कलर तुम्हाला थोडासा पांढरा झालेला दिसत असेल. त्यानंतर आता पाण्यातून हा सर्व भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यामध्ये कचकच लागणार नाही. तर जेवढा काढून घेता येईल तेवढा हाताने काढून घ्यायचा आणि आता राहिलेलं पाणी आपल्याला एखाद्या गाळणीने किंवा चाळणीने चाळून घ्यायचं आहे.
म्हणजे तुम्ही जेव्हा खेकड्याची कढी किंवा रस्सा बनवाल त्यावेळी त्यामध्ये कचकच लागणार नाही आणि तुम्ही बनवलेली ही खेकड्याची कढी एकदम छान तयार होईल. तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं त्यावरती अशा पद्धतीने चाळण ठेवायची आणि आता चाळणीने हे सर्व पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सर्व पाणी चाळणीने गाळून घेतलं की चाळणीवरती हलकासा थर तुम्हाला दिसत असेल तर हा थरच आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे कढीमध्ये कचकच लागत नाही आणि कढी खातानाही एकदम छान लागते. तर इथे जो काही स्टॉक तयार करून घेतला होता तो सर्व चाळणीने मी गाळून घेतला आहे. त्याचसोबत चाळणीवरती सुद्धा जो स्टॉक शिल्लक राहिला आहे तो सुद्धा हाताने मिक्स करून पाहायचा. जर त्यामध्ये कचकच लागली तर पुन्हा पाण्यामध्ये घालायचा, हाताने चोळून पुन्हा पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि चाळणीने पाणी गाळून घ्यायचं. पण या ठिकाणी जो स्टॉक चाळणीवरती शिल्लक राहिला आहे तुम्ही बघू शकता एकदम मऊसूद आहे, यामध्ये कुठेही कचकच नाही आहे. त्यामुळे हा स्टॉकसुद्धा मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता पुन्हा सेम याच पद्धतीने ज्या खेकड्याच्या नांग्या आणि मधला भाग आपण खलबत्त्यामध्ये ठेचून धुवून घेतला होता तो पुन्हा एकदा ठेचून घ्यायचा आणि पुन्हा पातेल्यामध्ये काढायचा आणि सेम याच पद्धतीने धुवून घ्यायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा. 1 ते 2 वेळा ही प्रोसेस तुम्ही रिपीट करू शकता. म्हणजे आपल्याला 7 ते 8 लोकांसाठी जेवढी कढी बनवायची आहे तेवढा स्टॉक या ठिकाणी मिळून जाईल. तर इथे 7 ते 8 लोकांसाठी जेवढी कढी बनवायची आहे तेवढा स्टॉक मी तयार करून घेतला आहे. त्याचसोबत इथे मी लहान मोठ्या नांग्या आणि मधला भाग शिल्लक ठेवला होता तो सुद्धा आपण कढीमध्ये वापरणार आहोत. आता आपण कढी बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी चुलीवर पातेलं गरम करायला ठेवलं आहे. पातेलं गरम झालं की आता यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घालायचं. आपण या ठिकाणी खेकड्याची कढी बनवतोय आणि कोणताही नॉनव्हेज पदार्थ बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि खोबऱ्याचा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण खेकड्याची कढी बनवतो ना तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती कोणती ते मी पुढे सांगतेच. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आणि इथे पावडर मसाल्यांमध्ये आपण फक्त एकच मसाला वापरणार आहोत तो म्हणजे साठवणीतला कांदा लसूण मसाला. तर इथे मी 5 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही कांदा लसूण मसाला कमी किंवा जास्त वापरू शकता. त्याचप्रमाणे जर कांदा लसूण मसाला नसेल तर साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता. कांदा लसूण मसाला घातल्यानंतर पुन्हा हा मसाला छान कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आहे. या मसाल्याला तुम्ही सुद्धा पाहू शकता छान तेल सुटलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जो स्टॉक तयार करून घेतला होता तो स्टॉक घालायचे. तर या ठिकाणी जर ही खेकड्याची कढी तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर मसाला भाजून झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतरच हा जो स्टॉक आपण तयार करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं जेव्हा आपण खेकड्याची कढी बनवू तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे खेकड्याची कढी बनवताना त्याला अजिबात उकळी फुटू द्यायची नाही. त्यामुळे ही कढी आपल्याला एकसारखी याच पद्धतीने हलवत राहायची आहे म्हणजे मिक्स करत राहायची आहे. तर स्टॉक घातला की लगेच आता यामध्ये आपण जो खेकड्याचा मधला भाग लहान नांग्या आणि मोठ्या नांग्या शिल्लक ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि एक 15 ते 20 मिनटं पळीने एकसारखं मिक्स करत ही कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा कढीला अजिबात उकळी फुटू द्यायची नाही, नाहीतर कढी मग फुटल्यासारखी दिसते आणि चवीला सुद्धा छान लागत नाही. त्याचसोबत इथे मी 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घातले आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी त्याच पद्धतीने पळीने एकसारखं हलवत राहायचं आहे. अजिबात याला उकळी फुटू द्यायची नाही. आणि जसं मी आधी सांगितलं ही कढी जर तुम्ही गॅसवरती बनवत असाल तर सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यानंतर मध्यम आचेवरती पळीने एकसारखं हलवत ही कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही कढी पळीने एकसारखी हलवत एक 15 ते 20 मिनटं मी छान अशी शिजवून घेतली आहे. कढीला अजिबात उकळी फुटू दिली नाही आहे. थोडा वेळ तुम्ही थांबू शकता पण कढीला उकळी फुटायला लागली की लगेच मिक्स करायचं, अजिबात कढी उकळू द्यायची नाही.
तर इथे एक 15 ते 20 मिनटं पळीने एकसारखं हलवत ही कढी मी शिजवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता कढीवरती छान तर्रीही आली आहे. त्याचप्रमाणे ही कढी तुम्ही पाहू शकता अजिबात फुटली नाही आहे. म्हणजे याचा अर्थ मी याला अजिबात उकळी येऊ दिली नाही आहे. आणि इथे आपली मस्त झणझणीत आणि तर्रीदार खेकड्याची कढी बनवून तयार झाली आहे. आता ही कढी आपण भाकरीसोबत सर्व्ह करूया. तर इथे मी ही कढी भाकरीसोबत सर्व्ह केली आहे. तुम्ही कढीच्यावर तर्री पाहू शकता किती छान आली आहे. त्याचप्रमाणे चवीलासुद्धा ही खेकड्याची कढी भन्नाट झाली आहे. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, ही रेसिपी माझी नाही तर माझ्या आईची आहे. त्यामुळे तर नक्की बनवून पहा. तुम्ही बोटे चाकत राहाल एवढी ही कढी अप्रतिम बनते. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.